दिमागदार आयोजन आपण पाहताय. मी मगाशीच उल्लेख केला, गावकऱ्यांनी सहकार्य क्षेत्र कोणतंही असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्ही कष्ट घेतलं ना, त्या कष्टाचं फळ आपणास नक्कीच मिळतं. आपल्या डोळ्यात एकच याचं उदाहरण आहे. पोकरवाडी संघातील खेळाडू आणि ग्रामस्थांनी घेतलेली ही सहकार्य आणि त्यांनी केलेली मदत आणि त्या मदतीनंतर हे भेटलेलं यश. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील चौथी मॅच आपल्यासमोर मैदानामध्ये रंगत्या. एका बाजूला पाहायला गेलं तर कांड्रोली आणि त्यांच्या विपक्ष कळुते रयती मान्यवरांची उपस्थिती इथं पाहायला मिळते. मान्यवर तसेच तमाम क्रीडा रसिक वर्गांचं पुन्हा एकदा रामायलेन पोखरवाडी यांच्या वतीने सहर्ष स्वागत. पाहायला गेलं तर माजी सरपंच प्रितेश शेड मोरे इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर अभिषेक पाटील युवा उद्योजक कर्जत ते देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्कोरबोर्ड ओपन केलं जातं. एक धाव पहिल्या चेंडूवरती. सर्कलचं प्रतिबंधक असणारे पहिलं षटक. मला आयोजकांच्या वतीने सूचना करण्यात आली आहे. गणेश खडके यांनी सांगितलंय ज्यांचे 10वीचे पेपर आहेत ना, त्यांना आयोजकाच्या वतीने देखील नम्र विनंती आहे, आपण कृपया उद्या आपला पेपर आहे त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक. आपण अभ्यास करायसाठी जा. क्रिकेट काय हे पूर्ण आयुष्य आहे, परंतु तुमचा 10वीचा वर्ष आहे, तुम्ही लक्ष द्या. दुसरा चेंडू पंचांकडे दाद केले आणि पंचांनी सरळ बोटवरती केलंय. ओ टू डीजे. माननीय श्री राजाशेठ गोरे ते देखील येथे उपस्थित आहेत. आयोजकाच्या पद्धतीने त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मैदानामध्ये. 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलका व धावा लागल्यात बिनबाद 1. धावफलका व धावा लागल्या ती 1-1. 2 चेंडूचा खेळ संपलाय. सर्कलचं प्रतिबंधक असणारं पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर मिड ऑफ आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. सलामीला आलेला फलंदाज त्यांना माघारी पाठवण्यात यश आलं. नौका फलंदाज मधल्या फळीचे फलंदाज आता मैदानामध्ये जात आहेत. यावेळी चेंडू गलीच्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्यात आलंय. या चेंडूवरती निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक तिथं स्थिरावलंय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर लावा लागल्या त्या 1-1. थोडी शांतता राखायच्या. स्टेजच्या उजव्या बाजूला जे खेळाडू आहेत त्यांना कृपया विनंती आहे, थोडी शांतता राखायची. 3 चेंडूचा खेळ संपला. 1-1. धावफलकावर धावा लागल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुभाष काही सुरेख गोलंदाजी करतोय. अगदी पाहायला गेले तर खोलवर पद्धतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. सुभाष म्हटलं की सुभाष याची गोलंदाजी आठवते रिचच्या मैदानावरती ओपन टुर्नामेंटमध्ये काय सुरेख गोलंदाजी केली होती, ज्या टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजा पारितोषिक ज्याला मिळवलं होतं. साऊ या मैदानामध्ये 4 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्यात त्या 1. या चेंडूला पाहायला गेलं तर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. सर्कलचं प्रतिबंधक असणारं षटक होतं. सुभाष यांनी काय गोलंदाजी केल्या, आपल्या संघासाठी पूर्णपणे सावरायचं काम त्यांनी केलंय. 5 चेंडूचा खेळ संपला. धावफलक पाहायला गेलं तर 2 धावा धावफलकावरती लागल्यात. काय गोलंदाजी करतोय सुभाष. मी वारंवार या गोलंदाजी स्तुती बऱ्याच मैदानामध्ये केली आणि आता देखील त्याच प्रकारची गोलंदाजी तो करतोय. यावेळी काय फटका आहे, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा अनोखा देखील फटका केलाय. चेंडूवरती येतोय सरळ चौकार. चावूया डीजे मास्तरकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता क्षेत्ररक्षण विखुरण्यात येईल. छोट्या वर्तुळाच्या बाहेर आता पाहायला गेलं तर 5 क्षेत्ररक्षक. तब्बल 4 षटकाचा हा सामना. 1 षटक पाहायला मिळालं आपणास सर्कलचं प्रतिबंधक असणारं. तदनंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरण्यात येतोय विजय. नौका गोलंदाज वापरण्यात येतोय. आणि पाहायला गेल्यानंतर तर ओपन टुर्नामेंटमध्ये ज्या ज्या प्रकारची गोलंदाजी या विजयची पाहिले, आपल्या संघाला पूर्णपणे कमबॅक करून देतो. प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलं स्लॉगवरचं षटक हातलतो, परंतु आता कर्णधाराने एक वेगळी रणनीती केली आणि दुसरा षटक त्याच्या वाटेला दिलाय.
चला मॅच स्टार्ट करायची. अंपायरचा डिसिजन येतोय, मॅच चालू होते. सरकातील आत पाहायला गेलं तर पहिला चेंडू गोलंदाज विजय तयार होतोय. सुरेख फटका पाहायला मिळेल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मिसफील्ड पाहायला मिळेल. आता जीवनदान दिलंय ते फलंदाज दीपक याळा. एक चेंडूचा खेळ संपला. धावफलक पाहायला गेलं तर 1 बाद 7 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज पाहायला गेलं तर पुन्हा एकदा तयार होतात. राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. पूर्णपणे फलंदाजाला जगडून ठेवण्यात यश आलंय ते कांट्रोली संघाच्या गोलंदाजाला. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक पहा हलक्या रीतीने पुन्हा एकदा वाढ होते. तब्बल 1 बाद 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजावर पंचांच्या डावीकडून. यावेळी पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही समजला नाही. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर. याच वेळी चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. काय गोलंदाजी करतोय. मी ज्याच्या गोलंदाजीची स्तुती केली त्या गोलंदाजीची सुरेख गोलंदाजी केली. बराचसा अभ्यास या खेळाडूबद्दल आहे, कारण की जवळचा संघ आहे. प्रत्येक वेळी गोलंदाजी आपण पाहिले आणि आता त्या मैदानावर देखील आपण गोलंदाजी त्याची पाहताय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. बोनस पॉईंटच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाते. तब्बल धावफलक पहा हलक्या रीतीने पुन्हा एकदा वाढ झाल्या. धावफलक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 1 बाद 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बाद 9 धावा धावफलकावरती लागल्या. तब्बल 4 षटकाचा आज सामना. परंतु काय गोलंदाजी चालू आहे कांट्रोली संघाच्या गोलंदाजाकडून. पहिले गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरण्यात आला सुभाष. त्यानंतर विजय. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जात आहे डिस्पेअर लेगच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब होती, परंतु त्याला पकडण्यात देखील तेवढंच सुरेख आलाय. 2 धावा या चेंडूवरती. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. तब्बल 11 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 1 बाद 11 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका आला होता. त्यानंतर काय गोलंदाजी केली कांट्रोली संघाच्या दोन्ही गोलंदाजाने. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होत्या. पाहायला गेलं तर गोलंदाजीनं अतिशय सुरेख चालू आहे कांट्रोली संघाच्या गोलंदाजांकडून. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली सुभाष याने. काय गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. सर्कलचं प्रतिबंधक असणं षटक आणि त्या षटकामध्ये कमबॅक केलं. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 धाव 1 चेंडू या षटकातील शिल्लक. धावफलक पहा पुन्हा एकदा तिथं स्थिरावलाय. 1 बाद 11. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने चेंडूला खेळून केला. हवेत तर चेंडू होता, परंतु क्षेत्राच्या तिथपर्यंत पोहोचला नाही. परंतु काय रनिंग पाहायला मिळते. तब्बल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाल्या. तब्बल धावफलक पाहायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13. पाहायला गेलं तर आजचा दिवस मी म्हटलं होतं आपल्यासाठी खास होता. राजाशिव छत्रपती महाराजांची 396वी जयंती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वापरण्यात येतोय तो करण हिलम. 3ऱ्या षटकाचा मारा करणार आपल्या संघासाठी. पाहायला गेलं तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण. चला पंच मॅच स्टार्ट करायचे. गोलंदाज करण एक अर्धा पावलाचा रनअप घेऊन आपल्या गोलंदाजीसाठी तयार होतोय. पाहायला गेलं तर गोलंदाज सुरेख गोलंदाज हा देखील. काय खोलवर पद्धतीचा चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू. कोणताही प्रकारचा चेंडू ब्रश झाला नाही बॅटीला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाल्या. धावफलक पाहायला गेलं तर पुन्हा एकदा तिथंच स्थिरावलाय. 1 बाद 13 धावा धावफलकावी पाहायला मिळतात. जमेची बाजू म्हणावी लागेल की सलामीचे फलंदाज अजून बाद झालेले नाहीयेत, परंतु गोलंदाजीचा इतका बेधक मारा चालू आहे ना. वारंवार निर्धाव चेंडूची टाकणी केली जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
धन्यवाद. सॉरी, पुन्हा एकदा स्वेर चेंडूच्या मदतीने एक धाव बोनस पॉईंटच्या स्वरूपात जोडली जाते. धावफलक पाहायला गेलं तर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी स्तुती केली, परंतु गोलंदाजांनी कुठेतरी लाजेशीर अशी कामगिरी केली आहे. स्वेर चेंडूचा मारा गोलंदाजा करून करण्यात आला. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. एक रन. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय, कव्हर पॉइंटच्या दिशेने चौकार येतोय. धन्यवाद. थांबायचंय. माजी सरपंच प्रितेश शेट मोरे यांच्या बॅनरला जर चेंडू ब्रश केला ना तर 5,000 रुपये. तसेच माननीय श्री अभिषेकजी पाटील यांच्या देखील बॅनरला चेंडू हिट केला तर 5,000 रुपये. आणि माननीय श्री राजेश शेट गोरे यांच्या देखील बॅनरला चेंडू हिट केला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक चांगली कॅच प्राइज पाहायला मिळते, जिथे डायरेक्ट षटकाराच्या बॅनरवरती जर ब्रश झाला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. एक सुंदर संधी आहे ती कलोते संघाच्या फलंदाजांना. काय कॅश प्राइज लावण्यात आलाय. एंट्री फीज इथं पाहायला गेलं तर 11,000. तब्बल 3 ते 4 फटके जर आले ना तर 2-3 इंटर जागेवरती वसूल होऊ शकतात. चला जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा करण तयार होतोय. समोर फलंदाज तयार आहे नामदेव. एक धाव तर या चेंडूवरती पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या तर तब्बल 1 बाद 20. 2 षटकामध्ये धावा होत्या 11 आणि या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या 7. काय सुरेख गोलंदाजी चालू आहे. तब्बल धावफलक पाहायला गेले तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज करण. यावेळी फसवा पद्धतीचा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. या चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा धावफलक तिचा स्थिरावलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावफलक पहा पुन्हा एकदा तिचा स्थिरावला. धावफलकावर धावा लागल्या त्या 1 बाद 20. यावेळी चेंडूला खेळून काढले मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली जाते. फेकी खराब होती, परंतु कमबॅक सुरेख पाहायला मिळालं. एक धावफलकावर धावा पूर्ण केल्यात. एक धावसंख्येच्या मदतीने धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाले. जो समालोचन कक्षे का जो पार्टी जो बॅनर लागलाय जय सोंडाई माता चषक 2026 सन्माननीय माजी सरपंच प्रितेश शेट मोरे त्यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी फलंदाजाने चेंडू सरळ खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात द्या. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु तितक्याच प्रकार खराब पद्धतीचे क्षेत्ररक्षण. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. धावफलक पाहायला गेले तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 23 धावा धावफलकावरती लागल्यात. काही सुरेख गोलंदाजी करतात कांडोली संघाचे गोलंदाज. षटक पाहायला गेले तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या सुभाषने तब्बल 6, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर धावा खर्च केल्या त्या 10. 10 धावा खर्च केल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 23 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय कलोते या संघाचा, परंतु जमेची बाजू म्हणावी लागेल ती कलोते संघाची. सलामीचा आलेला एक फलंदाज, तदनंतर वन डाऊनचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. परंतु गोलंदाजीला तितकं तिकट आणि बेदक मारा चालू आहे. ते फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात यश आलंय ते कांट्रोली संघाच्या गोलंदाजाला. आता पाहायला गेले तर स्लॉगवरचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक, परंतु आपण क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड वन, लॉंग ऑफ आणि कव्हर पॉईंट असे क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. चला कांट्रोली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की क्षेत्ररक्षक लावून घ्या. आजचा दिवस पाहायला गेला तर आपल्याला 3 ते 4 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. चौथ्या षटकासाठी नौका आलेला गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. गोलंदाज सूरज पवार. सर्कलचा प्रतिबंधक असणार. पहिल्या षटकामध्ये सुभाष याने धावा खर्च केल्या 6, तदनंतर 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 आणि 4थं षटक स्लॉगवरचं षटक.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली आलाय आणि स्वतःने झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय तो नामदेव. ओ टू डीजे. अंदाज मैदानामध्ये जात आहेत. षटकातील पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 2 बाद 23. सलामीचा फलंदाज मैदानामध्ये गेला. आता मधल्या फळीचे फलंदाज मैदानामध्ये आता स्ट्राईक राऊंडवर असणाऱ्या तो सुदाम ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज पवार पुन्हा एकदा तयार होतोय. जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही फलंदाजाला समजला नाही. फलंदाज बीट झाला आणि रिधाव चेंडूची समाप्ती झाली. धावफलक पुन्हा एकदा तिथं स्थिर राहिलोय. तब्बल 23 धावा, 2 बाद 23 धावा धावफलकावरती लागल्यात. स्लॉगवरचा षटक, परंतु काय सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज विजय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद होतोय. तिसरा आदळा बसतोय तर कलतोर येते या संघाला. जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. डीजे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. स्लॉगवरचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं, परंतु गोलंदाजांनी कमबॅक करून दिला आणि आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी देखील कमबॅक केलंय. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या एकही नाही आणि 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. ते गोलंदाज सूरज पवार याला. षटकातील 4था चेंडू आणि 9का फलंदाज आलाय तो गणेश. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. सरळ चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 2 खेळाडू दरम्यान. हे कॉल देखील महत्वाचं असतं. जर रन आपल्याला पूर्ण करायचे 2 त्या 3 धावा, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये तितकं कॉम्बिनेशन देखील तितकंच महत्वाचं असतं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. तब्बल 25 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील पाहायला गेले तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज पवार तयार. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू, इनस्विंग पद्धतीचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडूने वलन घेतला आणि रिधाव चेंडूची समाप्ती झाली. स्लॉगवरच्या षटकामध्ये काय सुरेख गोलंदाजी केली. अवघ्या धावा खर्च केल्या त्या 2 मान्यवर इथे उपस्थित झाले होते. त्या मान्यवरांनी आता विश्राम घेतलाय. मान्यवर आता इथून रवाना होत आहेत. पुन्हा एकदा त्यांचा मनपूर्वक आभार. जाऊया मैदानामध्ये. शेवटचा 5व्या चेंडूचा खेळ शिल्लक होता आणि या चेंडूवरती पंच तब्बल 4 धावा. फलकावर धावा लागल्या तब्बल 29. आता येणारे 24 चेंडू आणि गरज असणारी ती कांड्रोली संघाला 30 धावसंख्येची. कांट्रोली संघाला आता पाहायला गेलं तर येणारी 24 चेंडू आणि गरज असणारी ती 30 या धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये सुभाष याने धावा खर्च केल्या 6. तदनंतर गोलंदाजीसाठी आला विजय, त्यांनी धावा खर्च केल्या 7. तदनंतर गोलंदाज आला किरण,
करण त्यांनी धावा खर्च केल्या 10. तदनंतर सूरज यांनी स्लॉगवरचं षटक आदळलं, त्यांनी धावा खर्च केल्या त्या अवघ्या 6. धावपळक पाहायला गेलं तर 29 धावावरती स्थिरावलं आणि त्यानंतर आव्हान ठेवलंय ते कांड्रोली संघासमोर 30 या धावसंख्येचं. चला कांड्रोली संघ आपला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचे तसेच कलुते रयती या संघाला देखील विनंती आहे लवकर टीम मीटिंग करा आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाहायला गेलं तर आजचा दुसरा दिवस आणि थेट लाईव्ह प्रक्षेपण वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या पाहायला मिळत आहे. तसेच डीजे स्टेज मंडप पाहायला गेलं तर संतोष भोवरे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आयोजकाच्या वतीने. पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि धावा डिपेंड करायचे तर कळोते रयते या संघाला तब्बल 30 धावा येणारे 24 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये कांड्रोली संघाचे शंकर आणि करण, गोलंदाजीसाठी गोलंदाज दीपक, स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटकासाठी गोलंदाज वापरण्यात येतो तो गोलंदाज दीपक. धावा डिपेंड करायच्या 24 चेंडू मागे 29. आव्हान काही कठीण नाहीये, परंतु क्रिकेट हे असं खेळ आहे ना, कधी काही घडेल आणि कधी काही बिघडेल हे कोणीच सांगू शकत नाही. एकदा हारल्याने कोणी विजयी होता येईल आणि एकदा जिंकल्याने कोणी जिंकत नाही. जाऊया मैदानामध्ये. धावा डिपेंड करायच्या 24 चेंडू मागे 30 आणि सलामीचे फलंदाज मैदानामध्ये गेलेत तर एका बाजूला शंकर आणि त्याच्या समवेत करण. सलामीला स्ट्राईक रेंडवरती जो फलंदाज गेलाय तो शंकर आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज करण, ज्याने तिसरं षटक हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या, त्या धावा पूर्णपणे वसूल करण्याची संधी आता करणकडे आल्या. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज तयार होत आहे, पंच मॅच चालू करायचे, पंचांचा सिग्नल येतोय मॅच चालू करण्याचा. पहिला चेंडू खेळून काढलाय, चेंडू जात आहे सरळ मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एक धावतर पूर्ण दुसऱ्या धावेसाठी तुतुमयमय पाहायला मिळते. धाव फलकाचा स्कोरबोर्ड ओपन केला जातो 1 या धाव संख्येने. मी पुढचा संघ कुशला 11 वर्णे ठाकूरवाडी आणि त्यांच्या विपक्ष काटवन ब या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कक्षाच्या समोर यायचं आहे. पहिल्या चेंडू मागे एक धावतर पूर्ण केली जाते. नॉन स्ट्राईक एंडला असणारा करण आता स्ट्राईक रेंड वरती जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी तयार होणार, गोलंदाज दीपक. यावेळी चेंडूला सरळ फेकून दिलाय मिडविकेटच्या दिशेने, चेंडू जात आहे सरळ सीमारेषा पार. मिडविकेटच्या दिशेला आलेला हा पहिला चौकार. डीजे दोन चेंडूचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्यात, त्या तब्बल 5 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे गरज होती 30 या धाव संख्येची, 2 चेंडू मागे 5 धावा कुठून काढल्यात त्या कांडोलिया संघाच्या फलंदाजाने. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत आहे या स्क्रीन टेच्या समोर. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकात पुन्हा एकदा हलक्या रीतीने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्या तब्बल बिनबाद 7. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती सुभाषने, त्याच प्रकारची गोलंदाजी जर दीपक याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तरच त्या 30 धावा डिपेंड होऊ शकतात. समोर सलामीचा आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये तल ठोकून बसलेले आहेत. करण आता स्ट्राईक हँडवरती असणार. समोर गोलंदाज पुन्हा एकदा दीपक तयार होतोय. षटकातील 4था चेंडू, काय सुरेख फटका आहे. चेंडूला सरळ फेकून दिलाय सरळ मिडविकेटच्या क्षेत्राकडे, परंतु क्षेत्ररक्षक फंबल झाला. क्षेत्ररक्षकांनी झेल सोडला आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. 2 धाव संख्येच्या मदतीने पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तब्बल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये जिथे धावा खर्च केल्या होत्या सुभाषने 6, परंतु त्याच प्रकारची गोलंदाजी म्हटलं होतं करायला लागेल तरच त्या धावा डिपेंड होऊ शकतात. परंतु पूर्णपणे आपलं 100% गोलंदाज देतोय, परंतु फलंदाज देखील तितकाच चाणक्य आहे. पुन्हा एकदा करण याने पुन्हा एकदा चेंडूला सरळ हवेमध्ये फेकून दिले. चेंडू जात आहे सरळ सीमारेषा पार.
दणदणीत षटकार. तब्बल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा कुठून काढल्यात. जिथे गरज होती 7.50च्या सरासरीची, परंतु एकाच षटकामागे 15 धावा कुठून काढल्यात. अजूनही या षटकातील पाहायला गेले तर एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक तयार होत आहे. फलंदाज करण काय ब्लास्ट करतोय. मोठे फडके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आता संयम दाखवलाय. एक धाव चेंडूवरती पूर्ण केली जाते. पाहायला गेलं तर सर्कलचा प्रतिबंधक असणारं पहिलं षटक होतं. मी म्हटलं होतं गोलंदाजी जितके सुरेख पाहायला मिळाली असती तर या धावा डिपेंड करणं तितकं सोपं झालं असतं, परंतु गोलंदाजावरती कुठंतरी आक्रमण करण याने चढवलं आणि धावा खर्च केल्या त्या दीपक याने तब्बल 16. समीकरण पहा. आता समीकरण पाहायला गेलं तर येणारे 18 चेंडू आणि गरज असणार ते अवघ्या 14 धावसंख्येची, परंतु क्रिकेटमध्ये कठीण असं काही नाहीये. म्हटलं जातं ना काटे असतात ते टोचण्यासाठी, परंतु काट्यांना वेदना माहीत नसते. परंतु आपण ज्या प्रकारचा खेळ केला तर काटे देखील आपल्याला बोलू शकतात. आप आइए, आपका स्वागत आहे. जाऊया मैदानामध्ये. आता पाहायला गेलं तर 18 चेंडू मागे धावा डिपेंड करायच्यात. त्या कलुतर येत्या संघाला तब्बल 14, परंतु करण याची आक्रमक अशी फलंदाजी काय आपलातून फटकेबाजी करतोय. पाहायला गेले तर क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकामागे धावा खर्च केले दीपक याने 16. आता गरज आहे 18 चेंडू आणि 14 धावसंख्येची. काय सुरेख फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण तेवढे सुरेख पाहायला मिळालं. पहिला फलंदाज बाद झालाय कारण याच्या रूपानं. जाऊया डीजे मासरकडे. मी पुन्हा एकदा विनंती करतो, शेवटचा कॉल असणार आहे. कुशला 11 वर्णे ठाकूरवाडी आणि त्यांच्या विपक्ष काटवण ब. शेवटचा पुकार आहे. टॉस करण्यासाठी समालोचन कक्षेच्या समोर यायचा आहे. पहिल्या षटकामागे दीपक याने धावा खर्च केल्या 16. तदनंतर गोलंदाज आला नामदेव. त्यांनी पहिल्या चेंडूवरती कमबॅक करून दिलंय, परंतु आव्हान इतकं सोपं करून गेला ना करण. तर आता गरज असणारी 17 चेंडू मागे 14 या धावसंख्येची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय नामदेव पंचांच्या डावीकडून. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा संधी मिळते डीजे मास्तरला. धन्यवाद डीजे. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज बाद करण्यात यश आले ते गोलंदाज नामदेव याला. 2 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज बाद करण्यात यश आलाय गोलंदाज नामदेव याला. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलणार आहे. मी मागाशी उल्लेख केला 18 चेंडूमध्ये जिथे गरज होती 14 या धावसंख्येची, आता गरज असणार आहे 16 चेंडू आणि 14 धावसंख्येची. फलंदाजाने हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सफलरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पहा हलक्या रीतीने पुन्हा एकदा हलताय. 3 चेंडूचा खेळ संपलाय गोलंदाज नामदेव याचा आणि धावा खर्च केल्यात त्या अवघ्या 2. पाहायला गेले तर तब्बल 18 धावा 2 गाड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी आपल्या संघाला सावरण्याचं काम गोलंदाज नामदेव आता मैदानामध्ये करतोय. 3 चेंडूचा खेळ नामदेव याचा संपलाय. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होतोय नामदेव पंचांच्या डावीकडून.
यावेळी पुन्हा एकदा संयम दाखवलाय. सरळ गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन गोलंदाजाने चेंडू पकडला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर नामदेव याच्या सुरेख गोलंदाजीचा मारा आपण मैदानामध्ये पाहतोय. काय अप्रतिम गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला पूर्णपणे सावरायचं काम हा गोलंदाज नामदेव करतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलका व धावा लागल्या तब्बल 2 बाद 18. पुन्हा एकदा संयम दाखवला. हलक्या पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. एक धाव चेंडूवरती पूर्ण केली जाते. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलणारे. या चेंडूवरती धावा खर्च केली 1 आणि धावफलक पहा 19 धावा. समीकरण पाहायला गेलं तर आता 13 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असणार आहे. समीकरण होतं तिथं सोपं पूर्णपणे कठीण करून ठेवलंय ते कांट्रोली संघाच्या फलंदाजाने. परंतु क्रिकेटमध्ये कठीण आणि सोपं असं काहीच नाहीये. 13 चेंडू 11 धावा डिपेंड करताय तो कलोतर येते या संघ. समोर फलंदाज सूरज. यावेळी काय सुरेख गोलंदाजी करतोय. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 2 बाद 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. या कुशला 11 वर्णे ठाकूरवाडी ब आणि त्यांच्या विपक्ष काटवण ब या दोन्ही संघादरम्यान टॉस करताय हरीश केवारी. या दोन संघादरम्यान टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो कांठवण ब संघ या संघाने. या मैदानामध्ये येणारे 12 चेंडू आणि गरज असणारी 11 या धावसंख्येची. जिथे गरज होते 18 चेंडू मागे 14 धावसंख्येची. तदनंतर नामदेव हा गोलंदाजीसाठी आला. काही सुरेख गोलंदाजी नामदेव याची पाहायला मिळाली. अवघ्या धावा खर्च केल्या त्या 3. आपल्या संघासाठी वन साइड तारण्याचं काम गोलंदाज नामदेव यांनी केलं. समीकरण पहा आता 12 चेंडू 11 धावा. समीकरण काही कठीण नाहीये. परंतु क्रिकेट हे असं खेळ जिथे कठीण ही कोणती गोष्ट नाही आणि सोपी ही कोणती गोष्ट नाहीये. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं. पंचांचा षटक चालू करण्याचा इशारा आहे. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. काय सुरेख फटका क्रिकेटमधील क्लास दाखवला. सरळ चेंडूला फेकून दिला थर्डमॅनच्या दिशेने. आता बॅट मधून सूरज याच्या सुदाम याच्या बॅट मधून चौकार. जाऊया डीजे मास्तर. सूरजच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळी चेंडूला सरळ फेकून दिले. क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत राहिला परंतु या चेंडू मध्ये येत आहे पुन्हा एकदा मोठा फटका. सरळ चेंडूला फेकून दिले. दणदणीत षटकार. ओ टू डीजे. राहिल्या अवघ्या 1 या धावसंख्येची गरज आहे. परंतु रिव्हर्सिपचा फटका कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. पंच या चेंडूवरती दोन्ही पंच एकमेकांमध्ये डिस्कस करताय. चेंडू बॅटला ब्रश झालाय की चेंडू हाताला लागलाय ते पंच डिसिजन देतील. धावसंख्येची गरज येते अवघ्या 1 परंतु दुधारी फटका रिव्हर्सिपचा वापर या चेंडू मागे करण्यात आला. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. समीकरण पहा अवघ्या 9 चेंडू मध्ये 1 या धावसंख्येची गरज आहे. समोर फलंदाज सूरज मैदानामध्ये फटकेबाजी चांगली करतोय. त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या परंतु आता फलंदाज बीट होतो या चेंडूवरती येतोय. पंच या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय परंतु का जिथे गरज होती 12 चेंडू मध्ये 11 धावसंख्येचे पहिल्या 2 चेंडू मागे मोठे फटके पाहायला मिळाले होते. परंतु तदनंतर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना कठीण आणि सोपं काहीच नसतं. गोलंदाजाने मार खाल्ला. 2 मोठे फटके दिले. तदनंतर निर्धाव चेंडू. तदनंतर LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद. समीकरण पहा आता येणारे 8 चेंडू आणि 1 या धावसंख्येची गरज आहे.
8 चेंडू आणि 1 या धावसंख्येची गरज. चेंडूला हलक्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु मिसफिल्ड पाहायला मिळाली. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग खराब आणि क्षेत्ररक्षकांच्या हातातून चेंडू निसटला आणि 1 या धावसंख्येने धावफलक पाहायला गेला तर 30 धावा आणि विजयास्पदी जाऊन ठेपलाय तो कांडोलिया संघ. हरलेल्या संघाचा अभिनंदन आणि